विद्यार्थी मित्रांनो, आपलं एमपीएससी पीवायक्यू नोट्स या चॅनलमध्ये जसं की आपण पीवायक्यू सीरीज सुरू केलेली आहे, जेणेकरून येणाऱ्या कंबाईन ग्रुप बी व सी साठी तसेच राज्यसेवेसाठी या सीरीजचा फायदा व्हावा. तर आपण पीवायक्यूचा ॲनालिसिस कशा प्रकारे करतो हे आपल्या सबस्क्रायबरांना माहीतच आहे. तरी हा व्हिडिओ सर्वांनी बघा, याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार. तर बघा, प्रश्न बघू आपण. याचे महत्त्वाचे प्रश्न घेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून ते कंबाईनला विचारले गेले पाहिजे आणि ते जर आले तर आपल्याला त्याच्यावरला प्रश्न आला. तर बघा, पहिला प्रश्न काय होता? डिस्प्लेस क्लासेस मिशन संबंधी पुढे दिलेल्या विधानापैकी कोणती विधाने बरोबर आहे, असा प्रश्न होता. तर ए ऑप्शन होतं, मंगलोर, इंदोर, भवानी येथे केंद्र स्थापन केली. हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान बघा, शिवणकाम, पुस्तक बांधणी व कथ्याच्या कामाचे व्यवसाय शिक्षण वर्ग सुरू केले. हे सुद्धा विधान बरोबर आहे. तिसरं विधान बघा काय होतं, 1913 मध्ये आपले कार्यालय पुणेहून मुंबईला हलवले. असं हे ऑप्शन चुकीचं आहे. हे चुकीचं असण्याचं कारण काय बघा, तर डिस्प्लेस क्लास मिशनची नाही का स्थापनाच नाही का मुंबईला झाली होती. तर हे मुंबईला कसं हलवलं जाईल, म्हणून नाही का हे मुंबईवरून पुण्याला हलवलं होतं, पुण्याहून मुंबईला नाही. म्हणून हे विधान नाही का चुकीचं ठरते. यामुळे नाही का याचं उत्तर यायला पाहिजे ए बी सत्य आणि सी सत्य नाही. तर याच्या संबंधी नाही का डिस्प्लेस क्लास मिशन संबंधी आपल्याला कोणते काय काय लिहिता येते. तर सर्वात आधी नाही का आपल्याला याची स्थापना माहीत असली पाहिजे. डिस्प्लेस क्लास मिशनची स्थापना कधी झाली? 18 ऑक्टोबर 1906ला. तर कुठं झाली आपल्याला आताच पाहिलं आपण, मुंबई. आणि याचे पहिले अध्यक्ष असं जर विचारलं आपल्याला तर न्यायाधीश चंदावरकर. आणि पहिले जर सचिव विचारलं तर विठ्ठलरामजी शिंदे. पॉईंट लक्षात ठेवजा, हे याच्यावर नाही का प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. म्हणून नाही का हे पॉईंट मी पहिले सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर नाही का आपल्याला नाही का यांनी काही सभा भरवल्या होत्या ते सुद्धा सांगता येते. तर पहिली सभा 1910 साली भरवली होती. तर कुठं काय होतं सभेचं नाव? तर मुरळी प्रतिबंधक सभा. कधी भरवली? 1910ला. कोणती सभा? मुरळी प्रतिबंधक सभा. आणि ही कुठं भरवली जर असा जर प्रश्न आला तर जेजुरी, पुणे. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का 1912 साली सुद्धा यांनी एक परिषद भरवली होती. तर परिषद म्हणजे स्थापन झाली होती. तर कधी? 1912 साली. कोणती? तर अस्पृश्यता निवारण परिषद. अस्पृश्यता निवारण परिषद. आणि हिची नाही का एक म्हणजे सभा जी भरली होती 23 मार्च 1918ला. तर त्याचे अध्यक्ष कोण होते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 23 मार्च ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. 1918ला याचे अध्यक्ष कोण होते? तर सयाजीराव गायकवाड. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून याच्यावर जर प्रश्न आला तर आपल्याला आला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला अजून एक पॉईंट याच्याबद्दल सांगता येते की विठ्ठलरामजी शिंदे जे होते यांनी डिस्प्लेस क्लास मिशनचे नाही का कार्य कधी सोडले असा जर प्रश्न आला आपल्याला तर माहीत असलं पाहिजे 1923 साली. हे पॉईंटसुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून याच्यावर प्रश्न आला तर आपल्याला आलाच पाहिजे. त्याच्यानंतर नाही का अजून याच्यासंबंधी एक पॉईंट आपण लक्षात ठेवू शकतो. हिची जे डिस्प्लेस क्लास मिशनची पहिली शाळा होती तर ते कुठं होती? तर मुंबई एल्फिस्टन रोड. मुंबई एल्फिस्टन रोड. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर असा काही हे प्रश्न होता, याचं विश्लेषण आपण अशा प्रकारे करू शकतो. तर याच्यावर जर प्रश्न आला तर आपला नक्की सुटणार असं मला तरी वाटते. त्याच्यानंतर नाही का आपण सेकंड प्रश्न बघू. बघा, सुरुवातीला त्यांच्या भारतात येण्यावर पुष्कळ निर्बंध घातलेले होते, परंतु ते सर्व 1813च्या चार्टर कायद्याने काढून टाकण्यात आले. इथून पुढे ते मोठ्या संख्येने भारतात येऊ लागले व समाजाचा महत्त्वाचा भाग बनून गेले. ते लोक कोण होते असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. तर ऑप्शन दिलेले आहे, अरबी व्यापारी, फ्रेंच व्यापारी, इंग्लिश ख्रिश्चन मिशनरी आणि अमेरिकन मिशनरी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, इंग्लिश ख्रिश्चन मिशनरी. तर आपल्याला याच्याबद्दल काय सांगता येते? 1813चा जे चार्टर ॲक्ट होता ना, हे नाही का महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता सुद्धा आहे. तर मी हे कायदा घेतलेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. ते जर तुम्हाला डिटेल करायचा असला तर नक्की व्हिडिओ तो बघा. तर 1813 बद्दल आपण इथं थोड्या माहिती एक्सप्लेन करू. तर या कायद्यानं नाही का कंपनीचा भारताशी जे व्यापार करण्याचा एकाधिकार होता ना ते रद्द करण्यात आला होता. म्हणजे भारताशी जे व्यापार करत होते ना, भारताशी व्यापार हे कंपनीचा एकाधिकार होता. तर हे एकाधिकार नाही का रद्द करण्यात आला होता. कोणत्या कायद्यानं असा जर प्रश्न आला तर आपल्याला 1813चा चार्टर ॲक्ट असा माहीत असला पाहिजे. हे कायदे म्हणजे हे कायदे असे होते की या कायद्यानं नाही का दरवर्षी नाही का दर म्हणजे 20 वर्षानं सनद कायम राहत होती याची. म्हणजे दर 20 वर्षाच्या नंतर हे कायदा परत येत होता. जसं की 1813 झाला की मग 1833 झाला समजा. असे कायदे नाही का समोर 20 वर्षानं येत होते. ब्रिटनमध्ये भारताच्या व्यापाराशी मुक्त तत्वसुद्धा या कायद्यानं घालून दिलं होतं. ब्रिटनमध्ये भारताच्या व्यापाराशी मुक्त व्यापार तत्व हे सुद्धा पॉईंट नाही का लिहून देण्याचा प्रयत्न करतो. मुक्त व्यापार तत्व हे कशासंबंधी? तर भारताच्या व्यापारासंबंधी होतं ब्रिटनमध्ये. तर त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. तर बघा, हे प्रश्न होता सत्यशोधक समाजासंबंधी होत्या.
एलायझा सॉलोमन हे ज्यूधर्मीय गृहस्थ रिकामी जागा त्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य होते. तर हे सर्वांना उत्तर इथं मी दिलेलंच आहे. सत्यशोधक समाजाचं उत्तर आहे. तर आपण सत्यशोधक समाजाबद्दल नाही का काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवू शकतो, तर ते तुम्हाला मी सांगतोच. तर बघा, सर्वात आधी नाही का आपल्याला माहीत असलं पाहिजे सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली. तर 24 सप्टेंबर 1873. 24 सप्टेंबर 1873. कुठे जर विचारलं तर पुणे. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि याच्यासंबंधी नाही का समाजाने काही वृत्तपत्र चालवली होती. तर ते वृत्तपत्र कोणते होते, जर असा जर आपल्याला कधी प्रश्न आला तर ते वृत्तपत्र आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर कोणते होते? दिनमित्र, बडोदावस्तल, राघवभूषण, अंबालहरी आणि अजून एक होतं ते म्हणजे शेतकऱ्याचा कैवारी. शेतकऱ्याचा कैवारी. तर हे नाही का जे 5 वृत्तपत्र आहे ना, या समाजासंबंधी होते आणि हे वृत्तपत्र आपल्याला माहीत असले पाहिजे. त्याच्यानंतर नाही का सत्यशोधक समाजाचे जे सचिव होते ते सुद्धा आपल्याला विचारले गेलेले आहे. तर सचिव कोण होते असा जर प्रश्न आला पुन्हा तर आपल्याला माहीत असलं पाहिजे नारायण गोविंद कडळक. नारायण कडळक एवढं लक्षात ठेवा. नारायण कडळक हे व्यक्ती होते ज्यांनी सत्यशोधक समाजाचे म्हणजे सचिव होते. तर या सत्यशोधक समाजाने नाही का एक छापखाना म्हणजे सुरू केला. त्या छापखान्यासाठी नाही का 2 व्यक्तींना मदत केली. ते व्यक्ती आपल्याला विचारल्या जाते. तर ते व्यक्ती कोण होते, तर ते पहिले व्यक्ती होते बघा रमैया व्यंकय्या अय्यावरू. रमैया अय्यावरू लिहू आपण सध्याचं. रमैया व्यंकय्या अय्यावरू आहे. आणि दुसरे नाही का व्यंकू बाळूजी काळेवार. व्यंकू बाळूजी काळेवार हे सुद्धा व्यक्ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून याच्यावर सुद्धा प्रश्न आला तर आपल्याला आला पाहिजे. तर याच्यानंतर नाही का आपल्याला या सत्यशोधक समाजाची नाही का दर रविवारी बैठक भरत होती. तर कोणाच्या घरी भरत होती असा जर प्रश्न आला आपल्याला कधी, तर भाऊ मनसाराम. भाऊ मनसाराम घरी नाही का सत्यशोधक समाजाची नाही का दर रविवारी भरत होती. पण हे लक्षात ठेवा, एक संडे लक्षात ठेवा. दर संडेला नाही का भाऊ मनसाराम घरी नाही का या सत्यशोधक समाजाची नाही का बैठक भरत होती. त्याच्यानंतर नाही का या सत्यशोधक समाजाचे नाही का जे म्हणजे कार्य होते ते कशातून प्रसिद्ध झाले होते, तर ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. दिनबंधू या वृत्तपत्रातून. कोणतं वृत्तपत्र? या वृत्तपत्रावर सुद्धा आपल्याला प्रश्न आलेला आहे. दिनबंधू याची स्थापना म्हणजे हे जर आपल्याला याची स्थापना कोणी केली, असा संस्थापक कोण होते याचे, जर असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवता कृष्णराव भालेकर. भालेकर. हे एवढे पॉईंट नाही का आपण नाही का सत्यशोधक समाजासंबंधी लक्षात ठेवू शकतो. अजून सत्यशोधक समाजासंबंधी नाही का खूप साऱ्या गोष्टी आहे महत्त्वाच्या, जे याच्यावर नाही का मला एक्सप्लेन करता येत नाही कारण खूप कमी जागा आहे. तर तुम्ही नाही का सत्यशोधक समाज नाही का पुस्तकात जाऊन पाहावा. तसेच प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, ब्राह्मो समाज, डिस्प्लेस क्लास मिशन या सर्व गोष्टी नाही का तुम्ही तिथंच नाही का क्लिअर करून घ्या, जेणेकरून नाही का याच्यावर म्हणजे ऑप्शनवर सुद्धा प्रश्न आला तर तुम्हाला नक्की येणार ते प्रश्न. म्हणून नाही का हे सुद्धा ऑप्शन करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होता. 1848 मध्ये ही सभा अस्तित्वात होती. डॉक्टर भाऊदाजी लाड, विश्वनाथ मांडलिक, गोविंद माडगावकर आणि यांनी या संस्थेला नावारूपाला आणण्यासाठी खूप कार्य केले. न्यायमूर्ती रांडेंनी या संस्थेच्या सभा संशोधनात्मक लेख वाचले. ही सभा कोणती होती म्हणते असा आपल्याला प्रश्न विचारला. तर ही सभा होती ज्ञानप्रसारक सभा. सर्वांना उत्तर दिसतच आहे. तर आपल्याला ज्ञानप्रसारक सभेसंबंधी नाही का काही महत्त्वाच्या गोष्टी नाही का लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते तुम्हाला मी सांगतोच. तर सर्वात आधी नाही का ज्ञानप्रसारक सभा कोणी स्थापन केली आणि कधी केली हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर हिची स्थापना झाली 1848 साली. कोणी? दादोबा तरखडकर. दादोबा तरखडकर यांनी स्थापन केली होती ही. आणि याच्यासंबंधी नाही का कोणती व्यक्ती, महत्त्वाचे व्यक्ती कोणते होते असा जर प्रश्न आपल्याला कधी आला तर ते व्यक्तीसुद्धा आपल्याला माहीत असले पाहिजे. तर मी तुम्हाला ते व्यक्तीसुद्धा लिहून देतो इथं. तर पहिले बघा विश्वनाथ मांडलिक, बी मांडलिक करतो. त्याच्यानंतर दुसरी व्यक्ती बघा माडगावकर. मी सरनेमच लिहून देतो, सरळ सरळ लक्षात राहण्याचं म्हणजे जास्त राहणार. माडगावकर. तिसरी व्यक्ती होती चिटणीस. त्याच्यानंतर आपल्याला अजून सांगता येते भाऊ लाड, भाऊदाजी लाड जे होते ते. त्याच्यानंतर आपल्याला लास्ट व्यक्ती सांगता येते जे रानडे होते, रानडे. तर यांनी नाही का या ज्ञानप्रसारक सभेत नाही का निबंध सादर केले. कोणी? रानडेंनी. निबंध लक्षात ठेवा. आपल्याला जर विचारलं कधी ज्ञानप्रसारक सभेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने नाही का निबंध सादर केले तर रानडे आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर नाही का आपल्याला बाकीचे जे ऑप्शन आहे, समजा जे पुणे सार्वजनिक सभा याच्यावर समोर प्रश्न आहे तिथं त्याचं एक्सप्लेनेशन करू आपण. याची स्थापना आपल्याला माहीत असली पाहिजे कधी झाली, तर 31 जुलै 1849. 31 जुलै
1849. आणि आपल्याला नाही का अजून याच्या संबंधी काय सांगता येते, तर ही सभा जी होती ना, परमहंस सभा, ही सभा लयाले गेल्यानं हिच्या जागी कोणती सभा स्थापन झाली होती, तर आपल्याला म्हणजे कोणता समाज स्थापन झाला होता, तर आपल्याला माहीत असलं पाहिजे प्रार्थना समाज. याची स्थापना कधीची आहे प्रार्थना समाजाची, ते सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपल्याला डेट विचारले जाते 31 जुलै 1867 साली. 1867 इथे लिहितो, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, लिहून घ्या तुमच्या ह्याच्यात. 1867 साली तर प्रार्थना समाज नाही का कुठं स्थापन झाला होता, तर आत्माराम तरखडकर घरी, जे आत्माराम पांडुरंग तरखडकर होते ना, आत्माराम लिहून देतो मी तुम्हाला, आत्माराम तरखडकर यांच्या घरी, म्हणजे यांच्या घरी स्थापन झाली होती. आणि कोणाच्या पुढाकारातून झाली प्रार्थना समाज स्थापन, तर आपल्याला ते सुद्धा माहीत असलं पाहिजे, केशवचंद्र सेन. हे असे काही महत्त्वाचे पॉईंट होते, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आपण एक सब पॉईंटमधून लक्षात ठेवू शकतो, कारण इथं खूप साऱ्या सभा आलेल्या आहे. तसेच मानव धर्मसभा एक आहे, मानव धर्मसभा. आपल्याला हिची स्थापना माहीत असली पाहिजे, तर कधी झाली, 26 जून 1842. 26 जून. आपल्याला नाही का हे म्हणजे क्रम विचारते याचा कधी कधी, तर कोणती सभा पहिले स्थापन झाली, कोणती नंतर झाली, त्याच्यामुळे नाही का आपल्याला हे माहीत असलं पाहिजे. तसेच जिथं आपण याची सुद्धा स्थापना बघून घेऊ कधी झाली, तर 2 एप्रिल 1870 झाली तिची. कशाची? पुणे सार्वजनिक सभा, 2 एप्रिल 1870. अक्षराचा थोडासा हे आहे, कारण की जागा कमी आहे, तर मी जसं जसं सांगतो तुम्ही नाही का त्या प्रश्नावर लिहिण्याचा प्रयत्न करा, किंवा ते तुमच्या नोट्समध्ये काढण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. तर बघा, वृत्तपत्रावर होता. मी काही प्रश्न स्किप मारत आहो, कारण त्याचं कारण एवढंच आहे की ते कंबाईनला नाही का मला तरी वाटत नाही की विचारीन, म्हणून नाही का मी ते प्रश्न स्किप करण्याचा प्रयत्न करत आहो. तर बघा, पुढचा प्रश्न काय होता, पुढील वर्तमानपत्रे व त्यांचे संपादक यांच्या जोड्या जुळवा, असा प्रश्न होता. तर आपल्याला माहीत असलं पाहिजे हे जोड्या लावत नाही का, आपल्याला रिपीट क्वेश्चन होते. आपल्याला जागृती विचारलेला आहे, हंटर विचारलेला आहे, तर ब्राह्मणेतर विचारलेला आहे. तर आपल्याला नाही का इथं वृत्तपत्राचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. तर नाही का आपल्याला सगळ्यात आधी याच्या जोड्या लावून दाखवतो मी तुम्हाला. तर जागृती कोणं सुरू केलं होतं, तर भगवंतराव पाळेकर. त्याच्यानंतर राष्ट्रवीर कोणं सुरू केलं होतं, तर शामराव देसाई. आणि हंटर खंडेराव बागल. त्याच्यानंतर ब्राह्मणेतर व्यंकटराव गोडे. तर मी व्यक्ती होते ज्याच्या संबंधी नाही का आपल्याला प्रश्न आलेला आहे. तर इथं नाही का काही कन्फ्यूज करणारी वृत्तपत्र सुद्धा आहे, जसं जागरूक आहे, जागृती आहे. तर आपल्याला जागृती इथं आलेला आहे, तर आपल्याला जागरूक सुद्धा माहीत असलं पाहिजे. जागरूक हे कोण स्थापन केलं, तर वालचंद्र कोठारी. नाव लक्षात ठेवा, जा वृत्तपत्र सुद्धा लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला याच्यावर प्रश्न आला तर आला पाहिजे. इथं बघा, राष्ट्रवीर आहे, एक राष्ट्रमत सुद्धा हे आहे वृत्तपत्र, राष्ट्रमत. तर हे कोण सुरू केलं असा जर प्रश्न आला आपल्याला, तर सीताराम पंत दामले. सीताराम पंत दामले हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि राष्ट्रमत नाही का कधी स्थापन झालं असा जर प्रश्न आला, तर 1908 साली. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून याच्यावर प्रश्न आला तर आपल्याला आला पाहिजे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, महादेव गोविंद रानडे यांच्या संबंधी विधानं दिली होते. तर ते आपल्याला म्हणजे एक महत्त्वाचे समाजसुधारक आहे, त्याच्या संबंधी आपल्याला खूप सारे प्रश्न येतात. तर त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा आपण बघू. सर्वात आधी प्रश्न बघून घ्या. महादेव गोविंद रानडे यांच्याबाबत पुढे दिलेल्या विधानापैकी कोणते विधान सत्य नाही म्हणते, म्हणजे चुकीचं विचारलं आपल्याला. ते मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो होते, हे विधान बरोबर आहे. त्यांनी एल्फिस्टन कॉलेजमध्ये व्याख्याता पदावर नेमणूक झाली होती, हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरं विधान बघा, विष्णुशास्त्री पंडितासोबत ते विधवा पुनर्विवाहोत्तेजक मंडळाचे संस्थापक सदस्य होते, हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर आत्माराम पांडुरंग यांच्यासह ते प्रार्थना समाजाचे एक संस्थापक होते म्हणते, हे चुकीचं आहे. याचं चुकीचं असण्याचं कारण काय आहे बघा, तर आत्माराम पांडुरंग तरखडकर नव्हते ते, तर केशवचंद्र सेन होते, म्हणून हे नाही का विधान चुकीचं ठरल्या जाते. प्रार्थना समाजाचे ते संस्थापक होते, मात्र ते केशवचंद्र सेन सोबत होते, आत्माराम पांडुरंग तरखडकर सोबत नव्हते. तर आपल्याला नाही का याच्या संबंधी म्हणजे महादेव गोविंद रानडे संबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं की यांना नाही का म्हणजे जे रानडे होते हे कोणाला गुरु मानत होते, तर एम ह्यूम जे होते, ह्यूम यांना ते गुरु मानत होते. इंग्रज अधिकारी होते एक, त्यांना गुरु मानत होते. ते यांनी जे होतं ना, ते यांनी स्थापन केलं होतं फिमेल हायस्कूल. कधी केलं असा जर प्रश्न आला तर 1882. हे आपल्याला पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यांनी नाही का वसंत व्याख्यानमाला सुद्धा सुरू केलेली आहे. कोणती व्याख्यानमाला? वसंत व्याख्यानमाला. यांनी एकेश्वर निष्ठेची कैफियत निबंध सुद्धा वाचलेला आहे, सर्वांना माहीत असणे पाहिजे. एकेश्वर निष्ठेची कैफियत, एकेश्वर कैफियत. तसेच नाही का यांना आपण पदवीधरांचे मुकुटमणी सुद्धा म्हणतो, पदवीधरांचे मुकुटमणी.
यांनी नाही का म्हणजे काँग्रेसला नाही का नाव काय दिलं होतं असा जर प्रश्न आला आपल्याला तर नॅशनल काँग्रेस. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच नाही का आपल्याला याच्याच म्हणजे यांनी नाही का महाराष्ट्रात नाही का कशाचा पाया घातला होता असा जर प्रश्न आला तर सनदशीर राजकारण. महाराष्ट्रात सनदशीर राजकारण. सनदशीर राजकारणाचा पाया घातला होता. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का यांनी पंढरपुरात एक अर्भकालय सुरू केलं तर ते सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पंढरपूर अर्भकालय यांच्या संबंधी नाही का खूप सारे पॉईंट सांगता येते. म्हणजे आपल्याला जेवढे सांगायचे आहे तेवढे सांगता येते, पण इथं पेपर सेटवर जागा नाही तरी मी नाही का हे खोडून पुन्हा तुम्हाला लिहून दाखवतो. याच्यावर काही महत्त्वाचे जे पॉईंट आहे यांनी नाही का अजून नाही का केशवचंद्र सेनसोबत याची स्थापना केली ती प्रार्थना समाजाची, हे आपण बघितलेलंच आहे. तर आपल्याला नाही का इथे नाही का हे दिलेलं आहे एक पॉईंट. तर ते मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो होते असं विचारलं तर मुंबई विद्यापीठाचे नाही का पहिले मराठी, एक मिनिट, आपल्याला जर विचारलं पहिले मराठी फेलो कोण होते तर आपल्याला माहीत असलं पाहिजे वामन मोडक. हे पॉईंट लक्षात ठेवा कारण याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकते. आणि हे जे विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळ होतं ना याची स्थापना कधी झाली होती आणि कुठे झाली होती असा सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकते. तर याची स्थापना नाही का 1865 साली मुंबई येथे झाली होती. आता हे विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळ आहे आणि तसंच नाही का एक विधवा विवाहोत्तेजक मंडळ होतं. बघा लिहून दाखवतो. विधवा विवाहोत्तेजक मंडळ. तर याची स्थापना कधी झाली होती तर 1893 साली. आणि कुठे म्हटलं तर वर्धा. आणि कोणी म्हटलं तर महर्षी धोंडो कर्वे होते ना, महर्षी धोंडो कर्वे यांनी नाही का हे विधवा विवाहोत्तेजक मंडळ स्थापन केलं होतं. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून याच्यावर जर प्रश्न आला तर आपल्याला आला पाहिजे. अजून नाही का रानडे संबंधी आपल्याला एक पुस्तक महत्त्वाचं आहे. तर ते पुस्तक कोणतं होतं त्यांनी लिहिलेलं ते असा जर प्रश्न आला तर रिलिजन अँड सोशल रिफॉर्म. रिलिजन अँड सोशल रिफॉर्म, सॉरी, रिलिजन अँड सोशल रिफॉर्म. हे पॉईंट सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. यांनी नाही का राणीचा जे जाहीरनामा होता 1859 सालीचा होता, आय थिंक 1858चा होता. तर ते त्याला काय म्हटलं होतं तर हिंदी प्रजेचा मॅग्ना कार्टा असं म्हटलं होतं. हिंदी प्रजेचा. हे राणीच्या जाहीरनाम्यास म्हटलं होतं, हे लक्षात ठेवता पॉईंट. त्याच्यानंतर नाही का आपल्याला रानडे संबंधी नाही का एक सभा सांगता येते, डेक्कन सभा जी होती ना तर ते रानडे आणि कोणी स्थापन केली असा प्रश्न येऊ शकते आपल्याला. आणि कधी स्थापन केली हे सुद्धा येऊ शकते. तर आपण ते बघू. तर डेक्कन सभा होती, डेक्कन सभा. हे डेक्कन सभा कोणी स्थापन केली होती तर रानडे आणि यांच्यासोबत होते गोखले. आणि कधी स्थापन झाली असा जर प्रश्न आला आपल्याला तर आपल्याला माहीत असलं पाहिजे 31 ऑक्टोबर 1896. याच्या संबंधी नाही का एक टीका केली होती. तर ते टीका काय होती आपल्याला माहीत असली पाहिजे. टीका कोणती होती तर म्हातारचाळ किंवा पोरखेळ असं त्याला आपण म्हणतो. म्हातारचाळ किंवा पोरखेळ. कारण या सभेत नाही का म्हणजे म्हातारे व्यक्ती जास्त असन कदाचित म्हणून त्या कारणाने तिला म्हटल्या जाते. आपल्याला डेक्कन सभा कुठे सुरू केली यांनी दोघांनी आपल्याला माहीत असलं पाहिजे ढिबेवाड्यात. ढिबेवाडा. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का या सभेस डेक्कन सभा जी होती या सभेस नाही का काही व्यक्तींनी मदत केली होती. ते व्यक्ती सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर पहिले म्हणजे व्यक्ती बघू आपण कोणते होते तर मुदलियार होते, तसेच जठार होते, त्याच्यानंतर गाडगीळ आणि भिडे हे 4 व्यक्ती होते. गाडगीळ आणि भिडे हे 4 व्यक्ती नाही का महत्त्वाच्या डेक्कन सभेसंबंधी. तर हे पॉईंट सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि यांच्यासंबंधी रानडेच्या संबंधी नाही का खूप सारे प्रश्न आहे. जसं की पुणे मर्कंटाईल बँक सुरू केली, लवाद कोर्ट स्थापन केले, फिमेल हायस्कूल तर बघितलंच आपण, पुणेला स्थापन झालं हे सुद्धा एक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. औद्योगिक परिषद भरवली होती 1890 साली. सार्वजनिक सभा 1869 साली. इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया एक संस्था होती ते सुद्धा त्यांनी स्थापन केली होती. त्यांचं नाही का BA कशात झालं होतं ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. 1862 साली झालं तर इतिहास आणि अर्थशास्त्रात झालं होतं. हे सुद्धा एक पॉईंट लक्षात ठेवा. आणि आपल्याला रानडेचा जर कार्यकाळ विचारला तर 1842 ते 1901. 1842 ते 1901 हे पॉईंट सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि यांचा जन्म कुठं झाला हे आपल्याला विचारते तर नाशिक. एक गाव होतं निफाड.
या जागी नाही का त्यांचा जन्म झाला होता, कारण आपल्याला जन्मावर नाही का खूप सारे प्रश्न आलेले आहे, म्हणून ते सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. यांनी नाही का रे म्युझियम जे होतं ते सुद्धा स्थापन केलं होतं. तर असे खूप सारे पॉईंट आहे यांच्या संबंधी जे नाही का आपल्याला सांगता येते, परंतु याच्यावर लिहिता येत नाही, मर्यादा आहे. तर त्यामुळे नाही का तुम्ही ते पॉईंट नाही का पाहून घ्या पुस्तकातून. मी इथं जेवढे होईल तेवढे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. हे प्रश्न नाही का तुम्हाला मी फक्त याचे उत्तर सांगून देतो, कारण नाही का आपल्याला कंबाईनच्या हिशोबाने अभ्यास करायचा आहे, जेणेकरून कंबाईनमध्ये जर प्रश्न आला तर आपल्याला आला पाहिजे. आणि याच्यातले फक्त नाही का लॉर्ड वेलेस्ली विचारले जाऊ शकते आपल्याला, झाला तर रिपीटच होते क्वेश्चन झाला तसा. तर बघून घेऊ आपण. लॉर्ड वेलेस्ली यांनी काय केलं तर सिंधीवर युद्ध पुकारलं होतं. पहिलंच आहे. आर्थर वेलेस्ली यांना दख्खनच्या सैन्याचे प्रमुख होते. हे सुद्धा हेच आहे. जनरल लेक दिल्ली काबीज केली आणि भोसले देवगडचा थ. इथं एवढे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आपण नाही का इथं एक पॉईंट लक्षात ठेवू शकतो की लॉर्ड वेलेस्लीचा जे कार्यकाळ आहे ते कधीचा होता, तर आपल्याला माहीत असलं पाहिजे 1798 ते 1805. 1798 ते 1805 हे पॉईंट सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून याच्यावर प्रश्न आला तर आपल्याला आला पाहिजे. त्याच्यानंतर नाही का आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होता. 16 ऑक्टोबर 1899 रोजी पैसा फंड सोसायटीची स्थापना व नोंदणी कोणी केली, असा प्रश्न होता. तर बघा इथं ऑप्शन काय दिले होते. वासुकाका जोशी, अंताजी दामोदर काळे, मोरेश्वर गोपाळ देशमुख आणि लोकमान्य टिळक. हे बघा आउट ऑफ क्वेश्चन आहे, पण आपल्याला असे क्वेश्चन सुद्धा येतात कंबाईनला, तर हे क्वेश्चन आपल्याला सुटले पाहिजे. तर इथं नाही का आपण नाही का 50मध्ये येतो, म्हणजे आपण जेव्हा पेपर सेटचा अनालिसिस करतो ना, तेव्हा आपल्याला नाही का एक लॉजिक डेव्हलप होऊन जाते आपलं. तर त्या लॉजिकनुसार आपल्याला हे प्रश्न सोडवायचा होता. जसं की इथं बघा, इथं नाही का दोन अक्षराची नावं दोन दिलेली आहे, जसं की लोकमान्य टिळक आणि वासुकाका जोशी. तर इथं नाही का तीन म्हणजे यांच्या वडिलाचे सुद्धा नावं दिलेले आहे, जसे की अंताजी दामोदर काळे आणि मोरेश्वर गोपाळ देशमुख. इथं नाही का 50मध्ये येऊन जातो आपण. तर हे प्रश्न नाही का आपल्याला समजलं पाहिजे की कसा म्हणजे टॅकल करायचा. जर समजा तुम्ही हे ऑप्शन मारलं तर चुकसान आणि हे ऑप्शन मारलं तर बरोबर येईल. तर इथं नाही का 50मध्ये जर असे आले तर इथं नाही का रिस्क घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून हे प्रश्न येण्याची शक्यता वाढते. त्या कारणामुळं हे प्रश्न असा टॅकल करायला पाहिजे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघू आपण. लंडन येथील दी टाईमच्या वार्ताहरांनी लिहिले, रिकामी जागाच्या शोधापासून या गोष्टीचा आजच्या भागात जितका जोरदार आणि महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे तितका आज तगायत कधीही नव्हता. ही गोष्ट नसती तर सेनेच्या प्रमुखाचे निम्मे सैन्य हतबल झाल्यासारखे होते. हा वार्ताहर कोणत्या गोष्टीबद्दल होता, असं आपल्याला विचारलेला आहे. तर आपल्याला इथं सांगता आलं पाहिजे. तर हे प्रश्न सुद्धा आउट ऑफच होता. तर इथं बघा आपण इथं सुद्धा लॉजिक कसं मारू शकतो. डाक सेवा आहे, तैनाती फौज आहे, एल्फिंड रायफल आहे. तैनाती फौजबद्दल आपण वाचलेलं आहे, कारण तैनाती फौज म्हणजे एखाद्या राज्याला नाही का, म्हणजे जी फौज असते तिचं पैसा घेऊन किंवा एखादं राज्य घेऊन त्याला फौज दिल्या जाते, त्याला म्हणतो आपण. तर याचा काही एवढं आपल्याला वाटत नाही. एल्फिंड रायफल नाही वाटत. डाक सेवा आणि विजेवर चालणारे तारा आहे, तर याच्यात कन्फ्यूज होऊ शकते. पण इथं मोठा ऑप्शन नाही का मारणं आपलं काम आहे, म्हणून हे सुद्धा प्रश्न असा आपला सुटला असता. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघू आपण. या संस्थेचा तिसरा वर्धापन दिन 18 ऑक्टोबर 1909 रोजी मुंबई टाउन हॉलमध्ये साजरा केला होता. तर इतर तारीख लक्षात ठेवता, 18 ऑक्टोबर 1909. त्याच्यानंतर बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, सर नारायण चंदावरकर आणि नामदार गोखले त्यावेळी उपस्थित होते. सयाजीरावांनी या संस्थेला 2000 रुपयाची देणगी दिली होती. तर हे या प्रश्नाचा आपण आत्ताच एक्सप्रेशन बघितलं आहे. तर याचं उत्तर काय आहे, तर डिस्प्लेस क्लासेस मिशन. याची स्थापना आपल्याला सर्वांना माहीतच आहे. 18 ऑक्टोबर 1906 रोजी झाले. इथं 9 दिलेला आहे, कारण इथं तिसरा वर्धापन दिन विचारलेला आहे, म्हणून नाही का या संस्थेचं तिसरा वर्धापन दिन होतं, म्हणून इथं 1909 दिलेला आहे. तसेच नाही का आपण इथं एक पॉईंट लक्षात ठेवू शकतो, जे सयाजीराव गायकवाड होते बडोद्याचे, त्यांनी नाही का या संस्थेला नाही का 2000 रुपयाची देणगी दिली होती. आपल्याला नारायण चंदावरकर बद्दल तर आपण बघितलेलंच आहे की पहिले अध्यक्ष हेच होते. त्याच्यानंतर नाही का याच्या संबंधी आपल्याला अजून काय सांगता येते. तर या संस्थेच्या 2 शाखा होत्या, तर ते कुठं होत्या इथं 2 पॉईंट लक्षात ठेवता. एक होती मध्य प्रदेशला आणि एक होती कर्नाटकला. हे नाही का 2 पॉईंट इथं सब पॉईंट म्हणून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बाकी एक्सप्लेनेशन आपण या संस्थेचं बघितलेलंच आहे. तसेच आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. याच्यानंतरचा काय होता तर बघा, जोड्याला होता. हे प्रश्न नाही का आउट ऑफ आहे. असे प्रश्न नाही का आपल्याला लॉजिकली सोडवायचे. जसं की मी पहिले याचं उत्तर सांगून देतो. काशीनाथ शास्त्री चिपळूणकर याचं काय आले पाहिजे, तर अरेबियन नाईटचा मराठीत अनुवाद केला कोणी, काशीनाथ शास्त्री चिपळूणकर. असे प्रश्न नाही का इथंच नाही का पाठ करून घ्या, जेणेकरून याच्यावर जर प्रश्न आला रिपीटच विचारले तसे क्वेश्चन, म्हणून हे पाठ करून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का सखाराम प पंडित असं दिलेलं आहे, सखाराम प पंडित. तर याचं उत्तर नाही का 3 नंबरचं यायला पाहिजे. लॅबच्या टेल्स फ्रॉम शेक्सपियरचा मराठीत अनुवाद केला, यानं मराठीत अनुवाद केला. तर शेक्सपियरचे जे हे होता लॅमचा टेल फ्रॉम शेक्सपियरचा मराठीत अनुवाद केला होता यांनी, कोणी, सखाराम प पंडित. त्याच्यानंतर राजीव शास्त्री गोडबोले याचं काय आले पाहिजे, तर 2 नंबरचं रॉबिन्सन क्रुस्त्रोचा मराठीत अनुवाद केला, यांनी सुद्धा मराठीत अनुवाद केला होता. परत रॉबिन्सन क्रुस्त्रो
हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर उरला एक ऑप्शन बापू छत्रे, तर यांनी नाही का इसप्स टेलचा मराठीत अनुवाद केला. तर मराठीत अनुवाद केलेले वेगवेगळे व्यक्ती आहे, हे एका जागी नाही का पॉईंट लिहून ठेवायचा प्रयत्न करा आणि पाठ करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून याच्यावर जर प्रश्न आला तर आपल्याला आला पाहिजे. तर याचं नाही का आपण नाही का एक लॉजिक थ्रू जाता येते का ते बघू. तर असे जे ऑप्शन असते ते अननोन असते, आपल्याला कधीच वाचलेले नसते ना, ते कसे म्हणजे टॅकल करायचे ते सांगतो मी तुम्हाला. बघा नाही का इथं 3 आहे, इथं नाही का 4 आहे, पण इथं नाही का 1, इथं 1 आहे. तर या दोनपैकी एक नाही का उत्तर असायला पाहिजे याचं. त्याच्यानंतर नाही का अजून याच्यात आपल्याला कोणते कॉमन नाही का हे दिसते का बघू आपण. बघा याच्यात कॉमन अजून कोणते दिसते का बघू. तर बघा इथं नाही का इथं 3 आहे, इथं 3 आहे, म्हणजे हे ऑप्शन तर पहिलेच कटला होता, हे बी कटला होता. तर इथं 1 होतं, हे 2 ऑप्शन राहिले होते. त्याच्यानंतर इथं 3 आहे, इथं 3 आहे, म्हणजे या ऑप्शनवर नाही का जास्त जोर आहे. त्याच्यानंतर नाही का इथं 2 आहे, इथं 2 आहे, म्हणजे हे ऑप्शन नाही का, आणि इथं 4 आहे, इथं 4 आहे. याच्यातले बघा सगळ्याच याच्यात नाही का ऑप्शन आहे, म्हणून नाही का याचं उत्तर नाही का हे आले पाहिजे. असं हे प्रश्न टॅकल करायचा होता. तर असे जे अननोन क्वेश्चन असते ना ते असे हँडल करायचे. तुम्हाला इथं लॉजिकसुद्धा डेव्हलप होणार. तर हे पेपर सेट त्याच्यासाठी आपण ॲनालिसिस करत आहोत. तुम्ही नाही का असेच पेपर सेटचे व्हिडिओ बघत राहा, म्हणजे तुम्हाला त्याचा नक्कीच नाही का कंबाईनला फायदा होणार. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय होता. त्यांनी प्रशासनाचे भारतीयकरण केले, त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला, त्यांनी आर्म्स ॲक्ट रद्द केला, ते कोण होते असं विचारलेलं आहे. आपल्याला इथे एक महत्त्वाचा जे गव्हर्नर जनरल होता ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर त्यांचं नाव होतं लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन नाही का आपण नाही का भारतीय स्थानिक स्वराज्याचे जनकसुद्धा म्हणतो. हे पॉईंट नाही का अत्यंत महत्त्वाचा आहे, खूपदा परीक्षेत विचारलेला आहे. तर काय होता, भारतीय स्थानिक स्वराज्याचे जनक म्हणत होतो आपण याला. यांनी नाही का भारतासंबंधी महत्त्वाचे कामं केलेले आहे आणि चांगले कामं केलेले आहे असं आपण एका शब्दात म्हणू शकतो. तर यांच्याच काळात नाही का 10 वार्षिक पहिली जे 10 वार्षिक जनगणना होती ना ते यांच्याच काळात झाली होती. तर ते कधी झाली होती असा जर प्रश्न आला आपल्याला तर 1881 साली. हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. यांचा जर कार्यकाळ विचारला आपल्याला तर 1880 ते 1884 हे कार्यकाळ यांचा होता. त्याच्यानंतर नाही का अजून आपल्याला याच्यासंबंधी हंटर आयोगाची जी नेमणूक होती ना हे सुद्धा यांनी केली होती. हंटर महत्त्वाचा आयोग आहे, याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहे आपल्याला, म्हणून हे पॉईंट सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. यांच्या काळात नाही का खूप सारे कायदे यांनी रद्द केले होते, कोणते स्थापन केले होते, महत्त्वाचे कायदे होते. तर ते कायदे बघून घेऊ आपण कोणते कोणते होते. सर्वात महत्त्वाचा कायदा देशी वृत्तपत्राचा जे कायदा होता 1882चा ते रद्द केला यांनी. कोणता कायदा तर बघून इथं आपण देशी वृत्तपत्र कायदा रद्द कधी होता 1882चा होता. हे कायदा एक पहिला यांनी रद्द केला होता. त्याच्यानंतर नाही का यांनी पहिला फॅक्टरी कायदा जे झाला होता ना ते यांनी पारित केला होता. ती कधी होता 1882चा. फर्स्ट फॅक्टरी असं लक्षात ठेवा, फर्स्ट फॅक्टरी. त्याच्यानंतर नाही का अजून आपल्या याच्या संबंधी एक विधान सांगता येते की यांना नाही का वित्तीय विकेंद्रीकरणाचे स्थानिक स्वराज्याचे अधिनियम सुद्धा यांनीच मांडले होते. सर्वात महत्त्वाची सुधारणा यांची हीच मानल्या जाते. काय म्हटलं जाते त्यांना तर वित्तीय विकेंद्रीकरणाचे स्थानिक अधिनियम. स्थानिक अधिनियम हे कधी केलं होतं तर 1882लाच. हे लक्षात ठेवा 1882. आणि यांची सर्वात महत्त्वाची आणि सर्वात म्हणजे इम्पॉर्टंट सुधारणा ही मानल्या जाते. यांच्या काळात नाही का शिक्षण आयोग 1882ला सुद्धा शिक्षण आयोग सुद्धा झाला होता. 1882 शिक्षण आयोग हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का अजून एक संबंधी एक आपल्याला विधान सांगता येते. जे इल्बर्ट बिल विवाद होता ना ते कोणाच्या काळात झाला होता तर जे लॉर्ड लिटन आणि लॉर्ड रिपन होते यांच्याच काळात ते झाला होता. तर कधी 1883 ते 84 इल्बर्ट बिल लक्षात ठेवा. 1882 ते 84. तर 83 ते 84 असा हे महत्त्वाचे जे गव्हर्नर जनरल होते त्याच्यासंबंधी आपण माहिती बघितलेली आहे. तर तसेच नाही का बाकीचे जे ऑप्शनमध्ये लिटन आहे, हिंटिंग्स आहे, इल्बर्ट आहे, लॉर्ड इल्बर्ट याच्यासंबंधी सुद्धा तुम्ही माहिती तिथेच बघून घ्या. कारण मी याच्यावर नाही का जास्त माहिती दिली तर खूप मोठा व्हिडिओ होणार. त्याच्यामुळे नाही का मी एका म्हणजे कोणते जे गव्हर्नर जनरल आहे त्यांच्यासंबंधी तुम्हालाच माहिती पाहण्यासाठी म्हणजे पहा असं मी सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतरचा प्रश्न मी नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. काय बघा, पुढील विधाने वाचून त्यात वर्णन केलेले समाजसुधारक कोण ते ओळखा. म्हणजे समाजसुधारकासंबंधी आपल्याला विधानं दिलेले आहे आणि ते कोणते समाजसुधारक आहे असं आपल्याला ते विचारलेलं आहे. ते स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीचे 1872 ते 89 पर्यंत सचिव होते. सचिव स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीचे. त्याच्यानंतर दुसरं विधान बघा, ते हंटर कमिशनचे बिगर सरकारी व स्वतंत्र सदस्य होते. त्याच्यानंतर तिसरं विधान बघा, ते रखमाबाई विरुद्ध तिचा पती दादाजी या खटला तिचे सल्लागार होते. हे आपल्याला आलेलं आहे प्रश्न, म्हणजे ही हिचा उचलून कंबाईनला टाकलेला आहे. त्या कारणामुळे नाही का याचे तिन्ही विधान लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर याचं उत्तर काय आले पाहिजे तर बघा ऑप्शन काय होते.
बदरुद्दीन तय्यबजी होते, फिरोजशाह मेहता होते, काशीनाथ त्र्यंबक तेलंग होते, बाळ मंगेश वागळे होते. तर याचं उत्तर यायला पाहिजे काशीनाथ त्र्यंबक तेलंग. तर याच्यासंबंधी आपल्याला महत्त्वाची माहिती काय सांगता येते तर ते बघू आपण. तर यांनी नाही का हे स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची पहिले बघू. तर याची स्थापना कधी झाली होती तर 1845 साली. 1845 साली याची स्थापना झाली होती. आणि यांच्यासंबंधी आपण जे इथं दिलेलं आहे ना यांनी सचिव, तर हे सचिव नाही का याचे सुद्धा होते राष्ट्रीय काँग्रेसचे. ते कधी होते आपल्याला असं विचारू शकते कधी तर 1885 ते 89. 1885 ते 89 साली हे राष्ट्रीय काँग्रेसचे सुद्धा सचिव होते असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. यांनी नाही का हिंदू युनियन क्लबची स्थापना केली होती. कोणी तर के.टी. तेलंगनी. हिंदू युनियन क्लब हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. यांना नाही का महाराष्ट्राचा संवर्धक मंडळी सुद्धा स्थापन केली होती. कोणती महाराष्ट्र संवर्धक मंडळी. महाराष्ट्र संवर्धक मंडळी हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा. तेवढाच महत्त्वाचा पॉईंट आहे. यांच्यासंबंधी अजून एक महत्त्वाचं विधान आपल्याला लक्षात ठेवता येते. जसं की मॅट्रिक संस्कृत विषयात नाही का उत्तीर्ण होणारे पहिले विद्यार्थी होते. कोण के.टी. तेलंग. मॅट्रिक जेलेच आपण 10वीत म्हणतो ना तर संस्कृत विषयात लक्षात ठेवता आहे कारण की महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यावर आपल्याला प्रश्न येऊ शकते. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट होते यांच्यासंबंधी तर ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आपण नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा काय होता प्रश्न. देवबंद चळवळीने 1885 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सभेबद्दल कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली. याच्यासंबंधी नाही का मी मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तरी मी याच्यासंबंधी काही विधानं इथं सांगू इच्छितो. तर पहिले आपण नाही का ऑप्शन बघू. राष्ट्रीय काँग्रेस सभेचे स्वागत केले पहिलं विधान होतं. दुसरं विधान बघा राष्ट्रीय काँग्रेस सभा उपयोगाची नाही असं म्हटलं होतं. राष्ट्रीय काँग्रेस सभेवर बहिष्कार घालावा असं म्हटलं होतं. किंवा राष्ट्रीय काँग्रेस सभा मुसलमानाविरुद्ध आहे असं म्हटलं होतं. तर याचं उत्तर काय आले पाहिजे तर उत्तर 1 नंबरचं आले पाहिजे. राष्ट्रीय काँग्रेस सभेचे यांनी स्वागत केले. देवबंद चळवळ जे 1885 चळवळीबद्दल आपल्याला महत्त्वाच्या काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आपल्याला काय काय सांगू शकतो आपण देवबंद चळवळीबद्दल तर इलेच नाही का आपण मुस्लिम पुनर्जीवाची मुस्लिम पुनर्जीवनाची आपण चळवळीला म्हणतो. तसेच नाही म्हणजे कोणत्या शिक्षणाचा समावेश नव्हता असं आपण म्हणू शकतो. तर याच्यात नाही का संस्कृत आणि पाश्चात्य शिक्षण जे होतं ना त्याचा समावेश नव्हता. संस्कृत आणि पाश्चात्य या शिक्षणाचा याच्यात समावेश नव्हता देवबंद चळवळीत असं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का देवबंद चळवळ नाही का 1866 साली स्थापन झाली होती. तर ते कुठं झाली होती हे आपल्याला हे सुद्धा विचारल्या जाऊ शकते. इथं 1885 मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसबद्दल विचारले. 1885 देवबंद झाली 1866ला. तर 1866ला हे कुठं स्थापन झाली असा आपल्याला जर प्रश्न विचारलेलाच आहे तर उत्तर प्रदेश सहारनपूर हे पॉईंट लक्षात ठेवता. याच्यावर प्रश्न आलेला आहे आपल्याला आधी पण. तर आणि येणं नाही का जे देवबंद चळवळ स्थापन झाली होती ना 1866 साली तर याच्या खाली नेतृत्वाखाली नाही का शाळा सुरू झाली तर ते कोण केली असं आपल्याला विचारू शकते. तर उलेमांनी केली. तर ते उलेमांचं ते 2 व्यक्ती होते ते कोणते व्यक्ती होते त्यांचं नाव मी मागच्या व्हिडिओत सुद्धा सांगितलेलं आहे. इथं सुद्धा सांगून देतो. एक पहिले होते मोहम्मद कासिम वनतोवी. आणि दुसरे व्यक्ती होते रशीद अहमद गंगोही. हे दोन्ही सुद्धा व्यक्ती महत्त्वाचे आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकते. म्हणून हे नाही का लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. इथं नाही का महत्त्वाचे जे मुस्लिम चळवळी आहे ना ते पाहून तुम्ही नाही का एकदा त्याच्यावरून नाही का नजर मारून घ्या. म्हणजे जसं की कंबाईनला कोणतीही म्हणजे मुस्लिम सुधारणा चळवळ विचारल्या जाऊ शकते. तर त्याच्यावर आपल्याला आला पाहिजे प्रश्न. तर मी इथं तुम्हाला काही चळवळी सांगतो हायलाईट करून ते तुम्ही नक्की करा. जसं की फरियादी चळवळ झाली. मी लिहूनच देतो तुम्हाला सर. फरियादी चळवळ हिची स्थापना सांगून देतो तुम्हाला 1804 साली झाली. तर कुठं झाली ते सुद्धा सांगून देतो. फरीदपूर. याचे जे स्थापनाकार आहे जे व्यक्ती आहे ते इथं आता सध्या सांगत नाही मी तुम्हाला कारण इथं जागा कमी आहे. पूर्ण चळवळी इथं तुम्हाला सांगून देतो मी. दुसरी चळवळ बघा तायुनी चळवळ. तायुनी चळवळीची स्थापना कधी झाली होती असा जर प्रश्न आला तर 1839 साली. कुठं असा जर प्रश्न आला तर ढाका. हे सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नाही का आपल्याला अजून सांगता येते अहमदिया चळवळ. अहमदिया चळवळ हिची स्थापना कधी झाली होती तर 1889 ते 90. 1889 ते 90. आणि कुठं जर असं विचारलं तर फरीदकोट लक्षात ठेवा. फरीदकोट. त्याच्यानंतर अजून एक चळवळ सांगतो की अहरार चळवळ जी होती ना अहरार चळवळ ते सुद्धा पाहून घ्या. अहरार चळवळ
अहरार चळवळ होती एक, आणि एक नाही का नदावाताल चळवळ होती, नदावाताल. ही चळवळ महत्त्वाची आहे, हे अहरारपेक्षा महत्त्वाची आहे. नदवाताल नदावाताल चळवळ ही कधीची होती तर 1894 ते 95. हे शिबली नुमानी यांनी स्थापन केलेली चळवळ होती. आता देवबंद चळवळी संबंधी नाही का आपल्याला खूप साऱ्या गोष्टी सांगता येते, तर मी एक दोन गोष्टी अजून सांगून देतो देवबंद चळवळीबद्दल, तुम्हाला ते अजून लक्षात राहणार. चळवळीला राजकीय आणि बौद्धिक रूप देण्याचा प्रयत्न कोणी केला होता असा जर प्रश्न आला तर आपल्याला माहीत असलं पाहिजे, मोहम्मद उल हसन नाव लक्षात ठेवता व्यक्तीचं. मोहम्मद उल हसन महत्त्वाचे व्यक्ती आहे, यांच्या संबंधी प्रश्न येऊ शकते. त्याच्यानंतर नाही का आपल्याला नाही का अजून एक चळवळ इथं सांगता येते, जे मी इथं टाकली नाही पहिल्या चळवळीत, तर ती हे एक चळवळ करून घे जा, वहाबी चळवळ. ही कधीची होती आता असं जर विचारलं तर 1820 ते 1870 पर्यंत हिचं म्हणजे खूप महत्त्वाची चळवळ आहे आणि कार्यकाळ खूप मोठा आहे हिचा. तर हे सुद्धा चळवळ लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हिचं मुख्यालय नाही का पहिले सिताना होतं, नंतर पटना झालं, याच्यावर प्रश्नसुद्धा आलेला आहे. तर हे पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि सितानाले कोण स्थापन केली ती इनायत अली, असे व्यक्ती काही महत्त्वाचे आहे. तर मुस्लिम सुधारणा चळवळी जे आहे ती इथून तुम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून हा प्रश्न या प्रश्नासोबत नाही का बाकीच्या जी मुस्लिम सुधारणा चळवळी आहे ते सुद्धा इथंच क्लिअर होणार. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा काय होता, खालीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा म्हणते, विजोड व्यक्ती. तर असे प्रश्न कसे टॅकल करायचे ते सुद्धा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मी आता. इथं बघा राधाप्रसाद दिलेला आहे, कालीनाथ मुंशी दिलेला आहे, द्वारकानाथ टागोर दिलेला आहे, देवेंद्रनाथ टागोर दिलेला आहे. तर बघा आपण नाही का द्वारकानाथ आणि देवेंद्रनाथ टागोर यांच्या दोघांबद्दल वाचलेलं असते, परंतु राधाप्रसाद काशीनाथ मुंशी याच्याबद्दल वाचलेलं नसते. तर इथं नाही का चुकण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. असे प्रश्न नाही का म्हणजे येत नाही जवळजवळ पाहतो म्हटलं तर, पण आपल्याला लॉजिकली काही म्हणजे अप्रोच ठेवून जर मारतो म्हटलं तर असं मारू शकतो आपण. जे देवेंद्रनाथ टागोर होते हे नाही का खूप म्हणजे वय यांच्यापेक्षा देवेंद्रनाथ टागोर जे होते ना ते हे लहान होते. ही बाकीची नाही का एका काळातले व्यक्ती दिसत आहे, म्हणून नाही का आपल्याला इथं काम नव्हतं. देवेंद्रनाथ टागोर नाही का मारा, द्वारकानाथ टागोर ते यांचे वडील होते, तर हे नाही का यांच्याच काळातले होते, म्हणून नाही का याचं उत्तर देवेंद्रनाथ टागोर येऊ शकते, म्हणजे येते असं आपण तिथं पेपरच्या वेळी लॉजिक करायला पाहिजे. तर हे चुकण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे असं मला तरी वाटते. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघू. तर समाजसुधारकासंबंधी विधान दिलं होतं. समाजसुधारक राजाराम मोहन राय यांनी भारतातील शिक्षणाकरिता रिकामी जागा यांना पाठिंबा दिला. तर पाठिंबा या खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना दिला होता असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर ऑप्शन बघा काय काय होते, एरी अँग्लिसिस्ट, प्रिन्सेप्स, विल्यम जेम्स. तर याचं उत्तर अँग्लिसिस्टस हे असायला पाहिजे. आणि हे आपल्याला राजाराम मोहन राय या टॉपिकमध्ये पूर्ण सांगितलेलं सुद्धा आहे, दिलेलं सुद्धा आहे. तर राजाराम मोहन रायबद्दल आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं यांना भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत म्हटलं जाते. मी इथं लिहून देतो तुम्हाला. भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत. अजून राजाराम मोहन राय यांना नाही का आधुनिक भारताचे जनक सुद्धा म्हणतात, आधुनिक भारताचे. तर हे दोन पॉईंट नाही का महत्त्वाचे आहे. तसेच नाही का यांना पहिले आधुनिक भारतीय व्यक्ती सुद्धा म्हणतो आपण, आधुनिक वरून आधुनिक लक्षात ठेवा. तर पहिले भारतीय आधुनिक होते हे पहिले, हे पॉईंट सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. यांनी नाही का एक वृत्तपत्र सुरू केलं होतं, त्या वृत्तपत्राचं नाव काय होतं तर बंगाल हरकारू, हे वृत्तपत्र सुद्धा लक्षात ठेवा. तर त्याच्यानंतर आपल्याला नाही का एकेश्वरवादासाठी यांनी देणगी दिली होती समजा, ते सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. यांनी नाही का एक तुफतुल मुवाउद्दीन हे 1809 मध्ये म्हणजे पुस्तक लिहिलं होतं, तुफत उल मुवाउद्दीन, तुफत उल मुवाहिदीन, तुफत उल मुवाहिदीन, हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. यांनी नाही का एक कॉलेज स्थापन केलं, तर त्या कॉलेजचं नाव काय होतं तर वेदांत कॉलेज, वेदांत कॉलेज. हे सुद्धा पॉईंट. त्यांना नाही का भारतीय राष्ट्रीय जाणीवेचे अग्रणी सुद्धा म्हटलं जाते, भारतीय राष्ट्रीय जाणीवेचे, हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. अजून यांच्या संबंधी आपल्याला खूप सारी विधानं सांगता येते, परंतु तुम्ही नाही का राजाराम मोहन राय यांच्या संबंधी नाही का पुस्तकात एकदा पाहून घ्या. मी यांच्या संबंधी काही महत्त्वाच्या जे संस्था होत्या यांनी स्थापन केल्या ते सुद्धा इथं एक्सप्लेनेशन करून दाखवतो. इथं जागा कमी असल्या कारणानं मला पूर्ण एक्सप्लेनेशन घेता येत नाही आहे. तर बघा यांनी संस्था स्थापन कोणत्या कोणत्या केल्या होत्या. तर पहिली संस्था होती आत्मीय सभा. तर हिची स्थापना कधी झाली होती हे सुद्धा लक्षात ठेवा, 1815ला.
तसेच दुसरी सभा सांगता येते आपल्याला ब्राह्मो समाज. ब्राह्मो समाज हे कधी स्थापन केलं होतं? तर 1828. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हे दोन संस्था महत्त्वाच्या आहे. त्याच्यानंतर नाही का यांनी कलकत्त्याला एक स्कूल स्थापन केलं होतं. कोणतं स्कूल होतं? इंग्लिश स्कूल. आपल्याला विचारू शकते. कलकत्ता इंग्लिश स्कूल. हे सुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे. त्यानंतर नाही का यांनी सतीबंदीसाठी एक महत्त्वाची व्यक्ती होती सतीबंदीकरिता. तर सतीबंदी कोणत्या नियम क्रमांकामध्ये होती ते पॉईंट असं म्हणजे लक्षात नाही ठेवला तरी चालते, आपल्याला माहीत असलं पाहिजे. 18 मध्ये होता. तर प्रथम लागू कुठं झाली ही सतीबंदी हे आपल्याला विचारू शकते. तर बंगालमध्ये. आणि बंगालमध्ये ज्यांचं समजा कार्य होतं राजाराम मोहन राय यांचं. त्याच्यानंतर बंदी होती ना, याला विरोध कोण केला होता असा जर आपल्याला प्रश्न विचारला, जे राजाराम मोहन राय यांनी सतीबंदी बंगाल प्रांतात सुरू केली होती ना, तर याला विरोध होता एका व्यक्तीचा, राधाकांत देव. या व्यक्तीचं नाव सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून याच्यावर जर प्रश्न आला तर आपल्याला आला पाहिजे. जे यांना राधाकांत देव यांनी सतीला विरोध केला होता ना, तर यांना नाही का प्रतिअर्ज कोणी केले होते? तर हे दोन व्यक्ती महत्त्वाचे आहे, राजाराम मोहन राय आणि द्वारकानाथ टागोर. राजा राम मोहन राय आणि द्वारकानाथ टागोर हे दोन व्यक्ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून अजून इथं आपल्याला एक पॉईंट सांगता येते. हे तर प्रथम सती नाही का, सती जे आहे ते प्रथम नाही का बंगाल प्रांतात तर सुरू झाली, नंतर कुठं झाली तर मुंबई. हिचे प्रवर्तक कोण होते? तर जगन्नाथ शंकर शेठ. हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर बघा, असे काही महत्त्वाचे क्वेश्चन होते हिस्ट्रीचे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की नाही का मित्रांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला जर अशाच टाईपचे व्हिडिओ पाहिजे असेल आणि PYQचं ॲनालिसिस प्रत्येक पेपरचं पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी त्याच्यावर नक्कीच नाही का चांगला प्रयत्न करून तुमच्यासमोर मांडतो. धन्यवाद.